हॅलो स्टुडंट्स. सो लास्ट लेक्चरला आपण स्पेशल केसेस ज्या होत्या इनव्हॉइसिंग मधल्या त्या कव्हर केल्या होत्या. एक होता बँकिंग, इन्शुरन्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन NBFC सेक्टर. त्याच्यानंतर होता गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी, त्याच्यासाठी ऑप्शनल डिटेल्स नव्हते तर ॲडिशनल 6 डिटेल्स सांगितलेले होते. आणि तिसरा होता पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, ज्याच्यामध्ये तिकीट हेच इनव्हॉइस आहे असं चालू शकेल, पण सिरियल नंबर आणि ॲड्रेस जो आहे तो ऑप्शनल सांगितलेला होता. सिमिलरली बँकिंग सेक्टरच्या केसमध्ये परत तुमचं स्टेटमेंट किंवा ऍडवाइस जे आहे ते तुम्हाला इनव्हॉइस म्हणून चालू शकेल, पण सिरियल नंबर आणि ऍड्रेस ऑप्शनल आहे. बाकी सगळे डिटेल्स सगळ्या केसमध्ये मॅन्डेटरी सांगितलेले होते. ओके, सो नाव लेट्स कम टू द डिलिव्हरी चलन. ओके, आता डिलिव्हरी चलन केव्हा लागतं आपण बघितलेलं आहे सुरुवातीला, की ज्यावेळी तुम्ही गुड्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करता तर त्या केसमध्ये तुम्हाला इनव्हॉइस इश्यू करावं लागतं. कारण तुम्ही इनव्हॉइस इश्यू केव्हा करायचे, जर ट्रान्सपोर्टेशन इन्व्हॉल्ड असेल तर ज्यावेळी तुम्ही गुड्स रिमूव्ह कराल त्याच वेळेला, म्हणजे ज्यावेळी फॅक्टरीमधून, वर्कशॉपमधून किंवा तुमच्या कुठच्याही शॉपमधून तुम्ही जेव्हा गुड्स बाहेर काढता, रिमूव्ह करता, त्याच पॉइंट ऑफ टाइमला तुम्हाला इनव्हॉइस इश्यू करायचा आहे. पण मग अशा काही केसेस आहेत का की ज्या वेळेला तुम्ही इनव्हॉइस इश्यू करणार नाही आहात पण गुड्सची मुवमेंट मात्र होती, म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स विदाउट इश्युअन्स ऑफ इनव्हॉइस पॉसिबल आहे का? तर असे काही इन्स्टन्सेस पॉसिबल आहेत. म्हणजे ज्या वेळेला ट्रान्सपोर्टेशन आपण करणार आहोत पण त्या ठिकाणी सप्लाय होणार नाहीये, ट्रान्सपोर्टेशन आहे पण सप्लाय मात्र इन्व्हॉल्व्ह होणार नाहीये, अशी केस कुठची? आपण याच्या आधी एक केस बघितलेली आहे, गुड्स सेंट ऑन अप्रुव्हल बेसिस. बघा ना, तुम्ही गुड्स सेंड करता पण त्यावेळी सप्लाय झालेला नसतो, त्यामुळे तुम्हाला इन्व्हॉइस साठी तुम्हाला 6 महिन्याची मुदत दिलेली आहे. आठवतंय का? सेक्शन 31 मधला शेवटचा क्लॉज जो आपण बघितला होता की गुड्स सेंट ऑन अप्रुव्हल बेसिस वरती तुम्ही जेव्हा 6 महिने होतील किंवा तुम्हाला अप्रुव्हल होईल त्यापैकी जी गोष्ट पहिली येईल त्या दिवशी तुम्हाला इन्व्हॉइस इश्यू करायचंय. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअली गुड्स रिमूव्ह कराल फॅक्टरीमधून तुमच्या, त्यावेळी तुम्हाला हे माहिती नसणार आहे की सप्लाय झालाय का नाही झालाय. ओके, सो म्हणून त्या केसमध्ये तुम्हाला कुठचं डॉक्युमेंट इश्यू करावं लागेल की जे ट्रान्सपोर्टेशन करते वेळी तुमच्या गुड्स किंवा त्या कन्साइनमेंट बरोबर अकंपनाय करेल. तर दॅट डॉक्युमेंट इज नथिंग बट युअर डिलिव्हरी चलन अँड इट इज स्पेसिफाईड अंडर रूल 45. सो 45चं डिलिव्हरी चलन जे आहे ते तुम्हाला इश्यू करावं लागतं. आता त्याच्या काय प्रोव्हिजन्स आहेत, त्याचे काय कंटेंट्स आहेत, ते सगळं आपण बघूया. त्याची तुम्हाला आधी बॅकग्राऊंड थोडी सांगितली की ट्रान्सपोर्टेशन होतंय पण इन्व्हॉइस मात्र इश्यू केला जात नाही, अशी जेव्हा केस होणार आहे त्यावेळेला ही गोष्ट असणार आहे. आता कुठच्या केसेसमध्ये, म्हणजे इथे काय म्हटलंय बघा की वेअर ॲट टाइम्स रिमूव्हल ऑफ गुड्स मे बी रिमूव्ड ऑन डिलिव्हरी चलन अँड इन्व्हॉइस मे बी इश्यूड आफ्टर डिलिव्हरी. ओके, सो दीज आर प्रोव्हाइडेड इन फॉलोइंग टेबल. सो 4 इन्स्टन्सेस सांगितलेले आहेत की ज्या केसमध्ये तुम्ही डिलिव्हरी चलन इश्यू करू शकता. पहिली, द सप्लाय ऑफ लिक्विड गॅस वेअर द क्वांटिटी ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस इज ऑफ द सप्लायर इज नॉट नोन. आता लिक्विड गॅसच्या केसमध्ये काय होतं, लिक्विड गॅसचे तुम्ही टँकर्स बघितले असतील जर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरतात, तर हा लिक्विड गॅस म्हणजे सिलेंडर मधनं घरी येतो तो नव्हे, कारण त्या ठिकाणी तुम्हाला क्वांटिटी एक्झॅक्ट माहिती असते, त्या सिलेंडरवरती छापलेली असते. पण ज्यावेळी एखाद्या ओव्हर मधून किंवा तुमच्या बॉम्बे हाय किंवा असं जे काही एक्स्ट्रॅक्शनची माईन असेल त्या केसमधून तिथून गॅस एक्स्ट्रॅक्ट करून जेव्हा तो सप्लायरकडे पाठवला जातो किंवा सप्लायर सेंड करतो, त्यावेळी त्याची एक्झॅक्ट क्वांटिटी माहीत नसते, कारण त्या ठिकाणी नॉर्मल लॉस जो आहे तो एक्सपेक्टेड असतो. सी, कारण तो लिक्विड गॅस आहे ना, सो तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करताना त्याची एक्झॅक्ट क्वांटिटी माहीत नसणं पॉसिबल असतं. तुम्ही तिथे ज्यावेळी त्याची डिलिव्हरी केली जाते आणि त्यावेळी त्या एंडला तो जो नॅचरल गॅस आहे किंवा लिक्विड गॅस आहे तो काउंट केला जातो. सो सप्लाय करते वेळी त्याची क्वांटिटी कन्फर्म माहिती नसते, त्यामुळे सप्लाय ऑफ लिक्विड गॅस वेअर क्वांटिटी ॲट अ टाइम ऑफ रिमूव्हल इज नॉट नोन, ज्यावेळी क्वांटिटी आम्हाला माहिती नाहीये रिमूव्ह करतानाची. करेक्ट. सेकंड थिंग, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर जॉब वर्क. आम्ही जॉब वर्कर कडे गुड्स पाठवतोय. जॉब वर्क म्हणजे काय असतं की दुसऱ्याच्या गुड्स वरती केलेली एखादी प्रोसिजर. ठीक आहे, सो मी तुम्हाला एक्झाम्पल आपण शेड्यूल 2 बघितलं तेव्हाही दिलं होतं, आता एक एक्झाम्पल देऊया. समजा टाटा मोटर्स आहेत. ओके, सो टाटा मोटर्स हे कार मॅन्युफॅक्चर करतात किंवा मोटर कार्स ज्या आहेत त्या प्रिपेअर करतात, मॅन्युफॅक्चर करतात. ह्याला जे कलरिंगचं काम आहे तर कलरिंगचं काम करणारा एक जॉब वर्कर वेगळा आहे. करेक्ट. हा जॉब वर्कर टाटा मोटर्स कडून त्या कार ज्या असतात त्या प्रिपेअर केल्या जातात, ही कार आहे असं अज्युम करा, आणि हा लॉट जो आहे तो त्या मॅन्युफॅक्चरर जॉब वर्कर कडे पाठवला जातो. तो त्या कारला पेंट जो त्यांना लावावा लागतो तो अप्लाय करतो आणि मग त्या कार परत टाटा मोटर्स कडे पाठवतो. आता या ठिकाणी जॉब वर्क ही सर्व्हिस होते. सो
ज्यावेळी टाटा मोटर्स हे गुड्स जे आहे ते प्रोसेसिंगसाठी ते जॉब वर्करकडे पाठवतात, ते सप्लाय नाही करत आहेत, किंवा जॉब वर्कर जेव्हा त्याचं वर्क संपल्यानंतर ते टाटा मोटर्सला रिटर्न करेल तेव्हा तो त्या मोटर व्हेकलचा सप्लाय नाही करत आहे, तर मोटर व्हेकल वरती जी प्रोसेस अप्लाय केली गेली आहे ती त्याचा सप्लाय असणार आहे. मग या ठिकाणी गुड्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केले जात आहेत, पण तो सप्लाय होत नाहीये अशी केस येते. सो जॉब वर्कर साठी कडे जेव्हा तुम्ही गुड्स पाठवत असता त्यावेळी तुम्हाला टॅक्स इनवॉइस इश्यू न करता डिलिव्हरी चलन जे आहे ते इश्यू करायचे. कारण टाटा मोटर्स टॅक्स इनवॉइस कसं इश्यू करत, हे इनवॉइस कोणी इश्यू करायचं, ऑब्व्हियसली जो गुड्स पाठवतो त्याने इश्यू करायचा आहे. ठीक आहे, किंवा जॉब वर्कर जेव्हा गुड्स रिटर्न करेल तेव्हा त्याने इश्यू करायचा आहे. ऑब्व्हियस आहे ना की जॉब वर्करला काही ते ते सेल करत नाहीये, किंवा जॉब वर्कर जेव्हा रिटर्न करेल तेव्हा तो काही त्याला सेल करत नाहीये. सो ते जॉब वर्कचं इनवॉइस तो रेज करेल, पण इट विल बी इनवॉइस ऑफ सर्व्हिस. आणि आपण आता गुड्सच्या केसमध्ये बघतो आहोत. सो त्या केसमध्ये डिलिव्हरीचं इश्यू करावं लागेल. ते डिलिव्हरीच्या कुठचे कुठचे डिटेल्स असतील ते त्यांनी खालती दिलेलं आहे. सो ते आपण नंतर बघणार आहोत, इथेच दिलं शेजारी, ते आपण नंतर बघणार आहोत. पण डिलिव्हरीच्या मुळात कुठच्या कुठच्या केसमध्ये करावं लागतं ते आपण बघतोय. सो ही दुसरी केस लक्षात आली. पहिली केस होती लिक्विड गॅस, सेकंड केस आहे जॉब वर्करसाठी जेव्हा तुम्ही गुड्स पाठवता त्या केसमध्ये. थर्ड केस आहे की ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर रिझन्स अदर दॅन बाय वे ऑफ सप्लाय. सो हे 1-2 मिनिटं बाजूला ठेवूया, हे तुम्हाला मी याची काही एक्झाम्पल्स देतो सो दॅट ते क्लिअर होईल. म्हणजे सप्लाय होत नाहीये पण आम्ही गुड्स एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करतो. आणि चौथी त्यातली गोष्ट आहे की सप्लाय सच अदर सप्लाईज ॲज मे बी नोटिफाईड बाय द बोर्ड, की जे नोटिफाय केलं जाईल त्या गुड्सचा सप्लाय केला जात असेल. जसं आता लिक्विड गॅस एक स्पेसिफिक कॅटेगरी सांगितलेली आहे. ओके, सो तशी जर एखादी आणखी कॅटेगरी सांगितली गेली तर त्या केसमध्ये डिलिव्हरीचं इश्यू करणं मॅन्डेटरी आहे. आता ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स अदर दॅन बाय वे ऑफ सप्लाय म्हणजे काय, तर सप्लाय होत नाहीये पण गुड्स ट्रान्सपोर्ट होत आहेत. सो ह्याची एक्झाम्पल्स काही तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या सो दॅट ते तुम्हाला आठवताना बरं पडेल. ह्याचा एक प्रकार असा आहे ज्याला म्हणतात परचेस रिटर्न. परचेस रिटर्न मध्ये काय होतं की मी काही गोष्टी परचेस केल्या. सपोज एक्झाम्पल घेऊया की सपोज हा सप्लायर आहे आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, आणि त्याने काहीतरी गुड्स पाठवले. हा रेसिपियंट आहे. आता हे गुड्स जे आहेत त्याच्यावर त्यांनी काही टॅक्स पे केला असेल. ओके, आता हे गुड्स आम्हाला काही कारणामुळे रिटर्न करायला लागले. तर हे रिटर्न काय साठी रिझनिंग काय असतं, एकतर आम्ही जे गुड्स ऑर्डर केले ते आम्हाला मिळालेच नाहीत. सेकंडली आम्हाला जे गुड्स मिळाले ते आमचे प्रॉपर कंडिशन मध्ये नव्हते, ते प्रॉपरली काय म्हणतो ते प्रॉपर अवस्थेमध्ये नव्हते. काहीतरी डॅमेज होतं, काहीतरी ब्रेकेज होतं, लीक झालेले होते. जर काही लिक्विड प्रॉडक्ट्स असतील तर तो आम्ही ते रिटर्न करतोय. सो परचेस रिटर्नच्या वेळी आम्ही काय आमच्या सप्लायरला सप्लाय करत नाही आहोत, बिकॉज ही वॉज द सप्लायर. त्याने आम्हाला सप्लाय केला तेव्हा त्याने टॅक्स इश्यू केलं होतं. मग आम्ही जेव्हा त्याला परचेस रिटर्न करणार आहोत तेव्हा आम्ही काय डॉक्युमेंट इश्यू करायचं, त्यासाठी आम्ही डिलिव्हरी चलन इश्यू करावा आम्हाला लागेल. ठीक आहे, सो परचेस रिटर्न. सेकंड थिंग एक लाईन सेल नावाची कॉन्सेप्ट आहे. आता ही लाईन सेल नावाची कॉन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो. लाईन सेल ही कॉन्सेप्ट ऍक्ट मध्ये कुठेही डिफाईन केलेली नाहीये, बट इट इज अ ट्रेड कस्टम. जसं एक आपण काय म्हणतो की एक प्रकार किंवा प्रघात असतो काही व्यापाऱ्यांच्या मध्ये, तशी एक लाईन सेलची कॉन्सेप्ट अशी आहे की लाईन सेल मध्ये तुमची टोटल कन्साइनमेंट लोड केली जाते आणि मग त्या रूट वरून, से फॉर एक्झाम्पल माझा डेपो जो आहे तो कुठेतरी हातखंब्यामध्ये आहे, इन रिलेव्हन्स टू रत्नागिरी आपण बोलतो. सो मी काय करतो, माझ्या शॉप मधून जेव्हा माझी टेम्पो किंवा माझा ट्रक बाहेर पडेल, मी तो ट्रक वेगवेगळे गुड्स घेऊन लोड करतो आणि मग रत्नागिरीमध्ये हातखंब्यापासून खालती मांडवीपर्यंत जे जे शॉप आहेत त्या प्रत्येक शॉपच्या इथे जाऊन मी माझा टेम्पो किंवा माझा ट्रक थांबवतो. त्या शॉप ओनरला विचारतो की माझ्याकडे हे गुड्स आहेत, तुला कुठचे गुड्स हवे आहेत त्यातले. मग कदाचित त्यातले शॉप ओनर्स ऑर्डर तिथे जागेवर देतील, मी त्यांना तिथे गुड्स हँड ओव्हर करतो. माझ्या त्या ट्रक बरोबर मी एक इनव्हॉइस बुक किंवा बिल बुक मेंटेन केलेलं असतं, त्यांना मी टॅक्स इनव्हॉइस तिथे इश्यू करतो. आता मला सांगा, ज्यावेळी मी हातखंब्यामधून माझी गाडी रिलीज करतोय, बाहेर काढतोय, तेव्हा मला माहितीये का किती सप्लाय होणार आहे. असं आहे कदाचित खूप जास्त सप्लाय होऊन सगळा ट्रक रिकामा होऊन जाईल सर्व्हिस स्टॉप पर्यंतच, किंवा ही पॉसिबिलिटी आहे की कोणीही काही गुड्स परचेसच करणार नाहीत. सो ह्या प्रकाराला लाईन सेल असं म्हणतात की तुम्ही सगळी गाडी जी आहे ती सुरुवातीला लोड करता आणि मग प्रत्येक शॉपला जाऊन तुम्ही त्यांची ऑर्डर तिथे डिटरमाइन करता आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांची डिलिव्हरी देता. ही डिलिव्हरी देत असताना तुम्हाला इनव्हॉइस इश्यू करायचं आहे.
नो डाऊट. पण ज्यावेळी तुम्ही तुमची रिमूव्ह कराल गुड्स तुमच्या डेपो मधून, तुमच्या गोडाऊन मधून, तुमच्या शॉप मधून, त्यावेळी तुम्हाला माहितीच नाहीये ना की किती सप्लाय होणार आहे, ना तुम्ही ऍडव्हान्स घेतलेला आहे, काहीच माहिती नाहीये. आम्ही जस्ट आमच्या गाडीमध्ये आमचे सगळे गुड्स लोड करतो आणि आमच्या त्या रूट वरती जे जे शॉप ओनर्स आहेत, जे आमचे रेसिपियंट्स रेग्युलर आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्यांना विचारतो की तुम्हाला कुठचे गुड्स हवेत. त्यांनी ऑर्डर होती त्याप्रमाणे आम्ही त्यांना गुड्स डिलिव्हर करतो. ज्यावेळी आम्ही गुड्सची डिलिव्हरी देतो त्यावेळी आम्ही टॅक्स इनव्हॉइस इश्यू करतोच, नो डाऊट. मग ज्यावेळी आम्ही ट्रान्सपोर्टेशनसाठी मुवमेंट इनिशिएट करतो, म्हणजे जेव्हा आम्ही गुड्स रिमूव्ह करतो, त्यावेळी आम्हाला डिलिव्हरी चलन जे आहे ते इश्यू करावं लागतं. सो फर्स्ट इज परचेस रिटर्न, सेकंड इज लाईन सेल, थर्ड इज अगेन जॉब वर्क. तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता, पण स्पेसिफिक वेगळं दिलंय म्हणून मी सेपरेट देत नाही, पण जॉब वर्क इज ऑल्सो सप्लाय. नेक्स्ट इज ब्रांच ट्रान्सफर. ओके, आता जर ब्रांच ट्रान्सफर हा सप्लाय केव्हा होईल, जर त्या दोन ब्रांचेसचे डिस्टिंक्ट पर्सन्स असतील तर. पण सपोज माझ्या महाराष्ट्रामध्येच दोन ब्रांचेस आहेत आणि दोन्हीही एकाच जीएसटीच्या अंडर रजिस्टर्ड आहेत, सो दोघांसाठी मी सेपरेट रजिस्ट्रेशन घेतलेलं नाहीये. अशा केसमध्ये काय होईल, तर मी माझा तो स्टॉक ट्रान्सफर आहे ना, तो सप्लाय म्हणून डीम होणार नाही, कारण शेड्यूल मध्ये डिस्टिंक्ट पर्सन असले पाहिजे शेड्यूल 1च्या प्रोव्हिजन प्रमाणे. सो मग अशा वेळी जेव्हा मी ब्रांच ट्रान्सफर करेन किंवा स्टॉक ट्रान्सफर करेन, तो सप्लाय होत नाहीये पण ती मुवमेंट आहे. फॉर एक्झाम्पल रत्नागिरीमध्ये एक युनिट आहे, कोल्हापूरमध्ये एक युनिट आहे आणि या दोन्हीसाठी एकच रजिस्ट्रेशन नंबर आहे. सो मी ज्यावेळी रत्नागिरीच्या डेपोमधून कोल्हापूरच्या शॉपमध्ये गुड्स पाठवेन त्यावेळी तो सप्लाय होणार नाही, बिकॉज दिस टू आर नॉट डिस्टिंक्ट पर्सन, इट इज वन अँड द सेम पर्सन. आणि मग अशा वेळी ट्रान्सपोर्टेशन तर होतंय पण सप्लाय तो होत नाही. सो हे जे तीन इन्स्टन्सेस आहेत ते तुम्हाला मी सांगितले की ज्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन होतं पण सप्लाय होत नाही, त्या केसमध्ये आम्हाला डिलिव्हरी चलान इश्यू करावं लागतं. आता त्या डिलिव्हरी चलनवरती कुठचे डिटेल्स असले पाहिजे, तर एकतर डिलिव्हरी चलन जे त्याचे सिरियल नंबर नॉट एक्सिडिंग 16 कॅरेक्टर्स हा पॉइंट असला पाहिजे. सो सिरियली नंबर नॉट एक्सिडिंग 16 कॅरेक्टर्स हा पॉइंट कॉमन आहे. इन वन ऑर मल्टिपल सिरीज ऍट अ टाइम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स. बघा, जेव्हा तुम्ही गुड्स बाहेर काढता, जेव्हा तुम्ही गुड्स रिमूव्ह करता, त्यावेळी तुम्हाला डिलिव्हरी चलन आहे ते इश्यू करावं लागतं. म्हणजेच जीएसटी मध्ये कुठचीही मुवमेंट ही विदाऊट डॉक्युमेंटेशन होणार नाहीये. विदाऊट टॅक्स इनव्हॉइस होईल, पण त्यावेळी तुम्ही डिलिव्हरी चलन इश्यू करायचं आहे. ओके, आता डिलिव्हरी चलनवरती कुठचे डिटेल्स सांगायचे आहेत, तर डेट अँड नंबर ऑफ डिलिव्हरी चलन सांगायला लागेल. नेम, ऍड्रेस अँड जीएसटी ऑफ कन्सायनर. आता इथे कन्सायनर कोण असणार आहे, ऑब्व्हियसली द सप्लायर. ओके, देन नेम, ऍड्रेस अँड जीएसटी ऑर यूआयएन ऑफ द कन्सायनी इफ रजिस्टर्ड. एचएसएन कोड तुम्हाला मेन्शन करायचा आहे. क्वांटिटी मेन्शन करायचे, जर एक्झॅक्ट क्वांटिटी माहिती नाही तर प्रोव्हिजनल क्वांटिटी. आता आपण लिक्विड गॅसच्या केसमध्ये का बघितलं तर आम्हाला क्वांटिटी माहित नसते, मग त्या केसमध्ये आम्हाला प्रोव्हिजनल क्वांटिटी सांगायची आहे, म्हणजे अंदाजे इतके इतके लिटर्स किंवा इतके इतके किलोग्रॅम्स आमचे गुड्स आहेत. देन टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्स रेट, टॅक्स अमाऊंट, सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स, युनियन टेरिटरी टॅक्स, प्लेस ऑफ सप्लाय आणि सिग्नेचर. आता गव्हर्नमेंट किती स्मार्ट आहे बघा, की त्यांनी सांगितलं की तुम्ही टॅक्स इनव्हॉइस इश्यू नका करू, पण टॅक्स इनव्हॉइस मधले जे मेजॉरिटी इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत ना, ते सगळे डिलिव्हरी चलनावरती मेन्शन करायला सांगतायत. म्हणजेच डिलिव्हरी चलन इज ॲज गुड ॲज टॅक्स इनव्हॉइस एक्सेप्ट द डिटेल्स ऑफ रेसिपियंट. बघा ना, डिटेल्स ऑफ रेसिपियंट कुठे नाहीये, ते पण कन्सायनी डिटेल्स सांगितले जर तो रजिस्टर्ड असेल आणि कन्सायनी कोणी असेल तर. पण अदरवाईज बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या टॅक्स इनव्हॉइस सारख्याच आहेत. म्हणजे ॲज गुड ॲज आम्ही टॅक्स इनव्हॉइस इश्यू करायचं, पण त्याला नाव मात्र द्यायचे डिलिव्हरी चलन. सो टॅक्स इनव्हॉइस मधलेच इम्पॉर्टंट सगळे डिटेल्स जे आहेत ते डिलिव्हरी चलनावरती मेन्शन करावे लागतात. ओके, सो ह्या चार केसेसमध्ये, कुठच्या चार केसेसमध्ये, एक तर सप्लाय ऑफ लिक्विड गॅस, सेकंड थिंग जॉब वर्कसाठी जर तुम्ही गुड्स पाठवत असाल तर, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स विदाउट सप्लाय, आणि चौथं नोटिफाईड सप्लाय. ह्या चार केसेसमध्ये तुम्हाला कंपल्सरीली टॅक्स इनव्हॉइस इश्यू न करता डिलिव्हरी चलान जे आहे ते इश्यू करावं लागतं. आणि टॅक्स इनव्हॉइस तुम्ही नंतर इश्यू करा किंवा त्या त्या प्रोव्हिजन. आता लाईन सेलच्या केसमध्ये तुम्ही डिलिव्हरी देताना तुम्हाला इनव्हॉइस इश्यू करायला लागेल, तुम्हाला इश्यू त्या असं त्या त्या वेळेला ज्यावेळी टॅक्स इनव्हॉइस इश्यू करण्याची गरज भासेल त्यावेळी तुम्ही इनव्हॉइस इश्यू करायचं. लिक्विड गॅसच्या केसमध्ये काय होतं, तर लिक्विड गॅसच्या केसमध्ये जेव्हा टर्मिनलवरती तो टँकर पोहोचतो किंवा तो ट्रक जो काही व्हेकल आहे ते पोहोचतं, त्यावेळी त्या लिक्विड गॅससाठी यांचे वेगवेगळे काय आपण म्हणतो कंटेनर्स असतात, ज्यामध्ये तो सगळा टँकर जो आहे तो एम्प्टी केला जातो आणि त्या ठिकाणी ती क्वांटिटी आहे ती एक्झॅक्ट मेजर केली जाते. त्यामुळे लिक्विड गॅसच्या केसमध्ये डिलिव्हरी केल्यानंतर आम्हाला क्वांटिटी समजणार आहे, सो नंतर आम्ही इनव्हॉइस इश्यू करणार आहोत. ठीक आहे, सो इनव्हॉइस तर इश्यू करायचंच आहे, पण तुम्ही रिमूव्ह करताना तुम्हाला डिलिव्हरी चलन जे आहे ते इश्यू करावं लागेल. डिलिव्हरी चलन जे ते पण आम्हाला ट्रिप्लिकेट मध्ये काढायचे. परत इनव्हॉइस सारखीच प्रोव्हिजन, ओरिजिनल फॉर कन्सायनर, डुप्लिकेट फॉर ट्रान्सपोर्टर, ट्रिप्लिकेट फॉर कन्सायनर.
सॉरी ओरिजिनल फॉर कन्सायनी. अगेन तुम्ही जेव्हा डिलिव्हरी चलन काढाल तेव्हा तुम्हाला ई-वे बिल प्रिपेअर करावं लागेल. ई-वे बिल म्हणजे काय ते आपण आजच बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये. त्या ठिकाणी तुम्हाला ई-वे बिलची सगळी प्रोव्हिजन जी आहे ती लक्षात येईल. त्यानंतर टॅक्स इनव्हॉइस जे तुम्हाला डिलिव्हरी नंतर इश्यू करायचं आहे किंवा डिलिव्हरी नंतर द्यायचं आहे. म्हणजे टॅक्स इनव्हॉइस द्यायचंच नाहीये का असं नाहीये. जर सप्लाय होतो आहे तर तुम्हाला टॅक्स इनव्हॉइस इश्यू करावंच लागेल. ठीक आहे. सो त्या केसमध्ये तुम्ही सनवाईज येते नंतर इश्यू करायचं आहे. वेअर गुड्स बिंग ट्रान्सपोर्टेड आर फॉर द पर्पज ऑफ सप्लाय टू द रेसिपियंट बट द टॅक्स इनव्हॉइस कुड नॉट बी इश्यूड ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल. सी फॉर द पर्पज ऑफ सप्लाय म्हणजे अदर दॅन सप्लाय जर असेल त्या ठिकाणी तुम्ही इनव्हॉइस इश्यू करणार नाही आहात. ब्रांच ट्रान्सफर असेल तर आम्ही टॅक्स इनव्हॉइस इश्यू करण्याची गरज नाहीये. पण लाईन सेल असेल तर मात्र इनव्हॉइस इश्यू करावं लागेल. ठीक आहे. तर त्यानंतर फॉर द पर्पज ऑफ सप्लाय द सप्लायर शॅल इश्यू अ टॅक्स इनव्हॉइस आफ्टर डिलिव्हरी ऑफ गुड्स. हे एक्सेप्शन आहे. अदरवाईज सेक्शन 31 मध्ये आम्हाला रिमूव्हलच्या वेळेलाच इनव्हॉइस इश्यू करायला सांगितलं होतं. या केसमध्ये मात्र आम्ही नंतर इनव्हॉइस इश्यू केलं तरी सुद्धा चालतं. देन एसकेडी आणि सीकेडी म्हणजे काय तर सेमी नॉक डाऊन आणि कम्प्लिटली नॉक डाऊन. आता काही ठिकाणी काय होतं की सपोज मी एक प्लांट परचेस करतोय. आता मी एक केस जी प्रॅक्टिकली बघितली होती तुम्हाला सांगतो. एक बॅचिंग प्लांट नावाची खूप मोठी मशिनरी असते. ओके. सो ती मशिनरी आम्हाला आणायची होती माझ्या क्लायंटला कर्नाटक मधून किंवा आंध्र प्रदेश मधून रादर रत्नागिरीमध्ये. सो ती मशिनरी इतकी ह्यूज होती की त्याला ते वाहून नेण्यासाठी 10 ते 12 ट्रक करावे लागले असते एका वेळेला. सो ते एका वेळी ती ऍज सच तशीच्या तशी मशिनरी इकडे उचलून आणणं शक्यच नव्हतं बिकॉज इट इज साईज एखाद्या मोठ्या बिल्डिंग एवढा त्याचा साईज होता. सो मग ते काय केलं गेलं तर त्याचे पार्ट केले जातात. ती नॉकडाऊन केली जाते म्हणजे ती एकच जी मशिनरी आहे त्याचे तुकडे केले जातात आणि मग ते वेगवेगळ्या ट्रक्स वरून वेगवेगळ्या कंटेनर्स वरून आंध्र प्रदेशमधून रत्नागिरीमध्ये आणले गेले आणि मग रत्नागिरीमध्ये आणल्यावर ते परत असेंबल करून तिथे ती मशिनरी उभी केली गेली, इन्स्टॉल केली गेली. आता या ठिकाणी जेव्हा इनव्हॉइस सप्लायरने केलं ते काय त्याने असं नाही केलं की इनव्हॉइसचा हा पार्टसाठी मी इनव्हॉइस रेस करतो, ह्या दुसऱ्या पार्टसाठी मी इनव्हॉइस. त्याने एकच मशिनरी म्हणून इनव्हॉइस रेस केलं की मी याला बॅचिंग प्लांट असं म्हणतात. सो बॅचिंग प्लांट मी सेल आउट करतोय. पण ऍक्च्युअली तो बॅचिंग प्लांटची जी डिलिव्हरी झाली किंवा ट्रान्सपोर्टेशन झालं ते 10 तुकड्यांमध्ये झालं. सो हे तुकड्या तुकड्यामध्ये जेव्हा ट्रान्सपोर्टेशन केलं जातं ऍक्च्युअली ते इनव्हॉइस एकच आहे पण ट्रान्सपोर्टेशन मात्र मल्टिपल टाइम्स होणार आहे. त्याला सेमी नॉकडाऊन किंवा कम्प्लिटली नॉकडाऊन असं म्हणतात. सेमी नॉकडाऊन म्हणजे काय तर मी ते काय मशिनरीचे 2 तुकडे केले, पार्शली नॉकडाऊन केली, त्याला सेमी नॉकडाऊन म्हणतात. कम्प्लिटली नॉकडाऊन म्हणजे पूर्ण बारीक 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 अनेक तुकडे करून मला वाहून न्यावं लागलं. कम्प्लिटली नॉकडाऊन. तुम्हाला याचा डिफरन्स कुठेही एक्झाम मध्ये नाहीये ना ऍक्ट मध्ये कुठे स्पेसिफाय केलं. सो सेमी नॉकडाऊन किंवा कम्प्लिटली नॉकडाऊन म्हणजे काय तर मी ते ऍक्च्युअली एकच गुड्स एकच कमॉडिटी आहे पण त्या कमॉडिटीच्या साईजमुळे त्याच्या व्हॉल्यूममुळे ती एकत्र ट्रान्सपोर्ट करणं शक्य नाही. मग त्याचे वेगवेगळे तुकडे करून ट्रान्सपोर्ट केला जातो. तुम्ही जर हायवेवरती कधी ट्रॅव्हल केलं असेल तुम्हाला लक्षात येईल की अनेक ट्रक्स वरती अनेक तुम्हाला असे पार्ट दिसतील की ते वाहून नेले जातात. से फॉर एक्झाम्पल पवनचक्की आहेत तर पवनचक्की एका ट्रक वरून वाहून नेणं अशक्य आहे. मग पवनचक्कीची पाती एका ठिकाणी नेली जातात, त्याची जी टर्बाईन्स आहे ती दुसऱ्या ठिकाणी नेली जातात, त्याचा जो मेन टॉवर असतो तो एका वेगळ्या ट्रक वरून नेला जातो. किंवा अनेक ठिकाणी तुम्ही पाईपलाईन्स बघितले असतील बघा की पाईपचे तुकडे तुकडे एका ट्रक वरून वाहून नेले जात असतात. इट इज नथिंग बट सेमी नॉकडाऊन और कम्प्लिटली नॉकडाऊन. मग आता ह्या केसमध्ये काय होणार आहे तर सेमी नॉकडाऊन किंवा कम्प्लिटली नॉकडाऊनच्या केसमध्ये आमचं इनव्हॉइस ते एकच तयार होणार आहे ऍट द स्टार्टिंग. ओके. आता मी काय म्हटलंय बघा की सप्लायर शॅल इश्यू द कम्प्लीट इनव्हॉइस बिफोर डिस्पॅच ऑफ फुल फर्स्ट कन्साइनमेंट. आता आम्ही ऍक्च्युली तो प्लांट 10 कन्साइनमेंट मध्ये 10 तुकड्यांमध्ये ट्रान्सपोर्ट करणार आहोत, 10 ट्रक वरून तो वाहून नेणार आहोत. सो पहिला ट्रक ज्यावेळी बाहेर पडेल त्याच्या आधीच आम्हाला संपूर्ण मशिनरीसाठीचं संपूर्ण कन्साइनमेंट साठीचं इनव्हॉइस प्रिपेअर करायचं आहे. ओके. Supplier shall issue a delivery चलन for each subsequent consignments given reference of the invoice. So delivery चलन वरती आम्हाला या प्रत्येक इनव्हॉइस हा जो इनव्हॉइस आहे त्याचा नंबर हा प्रत्येक डिलिव्हरी चलन वरती प्रिपेअर होईल. सो ह्या केसमध्ये काय होणार आहे, ही केस थोडी इंटरेस्टिंग का असते तर टॅक्स इनव्हॉइस जे आहे ते एकच असणार आहे पण त्याची डिलिव्हरी चलन्स मात्र भरपूर होतील कारण प्रत्येक डिलिव्हरी चलनवरती क्वांटिटी बदलेल. ओके. सो त्याची जी डीसीज असतील डिलिव्हरी चलन असतील ती मल्टिपल असतील. त्या प्रत्येक डीसी वरती ह्या इनव्हॉइसचा नंबर त्याची डेट जी आहे त्याचा रेफरन्स जो आहे तो मेन्शन करावा लागेल. म्हणजे आम्हाला सांगेल की ही जी कन्साइनमेंट आम्ही या डिलिव्हरी चलन थ्रू वाहून नेतो आहोत ट्रान्सपोर्ट करतो आहोत ह्याचा ऍक्च्युअली सप्लाय जो आहे तो ह्या इनव्हॉइस मधून झालेला आहे.
त्या इनव्हॉइसचा हा एक पार्ट आहे. सो या सगळ्या डिलिव्हरी चलनवरची तुम्ही टोटल केली तर ती इनव्हॉइसची मॅच झाली पाहिजे. ओके, असं होणार म्हणजे ते काय सांगायला नको. सो तुम्हाला मल्टिपल डिलिव्हरी चलन इश्यू करायला लागतील प्रत्येक कन्साइनमेंटसाठी एक. Copies of corresponding delivery challans shall accompany each consignment along with duly certified copy of invoice. So प्रत्येक डिलिव्हरी चलन बरोबर ह्या टॅक्स इनव्हॉइसची कॉपी तुम्हाला अटॅच करावी लागेल. म्हणजे थोडक्यात तुम्ही एक ओरिजिनल टॅक्स इनव्हॉइस प्रिपेअर करायचं, त्याच्या 10 झेरॉक्स कॉपीज, प्रॅक्टिकल, खूप प्रॅक्टिकल सांगतोय मी, तुम्ही रूल वाचायचा आहे एक्झाम मध्ये, ह्या रूल प्रमाणेच 4 पॉईंट लिहायचे, पण इन प्रॅक्टिकल तुम्हाला मी समजावून सांगतो, कारण ते जर आपल्या डोक्यात फिट बसलं तर तुम्ही आन्सर इझिली करू शकता. अल्टिमेटली तुम्हाला कॉन्सेप्ट समजून घेण्याशी आपल्याला मतलब आहे. सो मला काय करायचंय, तर मला इनव्हॉइस ओरिजिनल कॉपी एकदाच इश्यू करायचे, 10 डिलिव्हरी चलन्स माझी तयार होतील. या प्रत्येक डिलिव्हरी चलन बरोबर माझ्या ओरिजिनल इनव्हॉइसची एक कॉपी मी अटॅच करेन, बरोबर. देन ज्यावेळी मी शेवटची कन्साइनमेंट सोडेन किंवा जेव्हा मी शेवटचा ट्रक रिलीज करेन, त्याच्याबरोबर मी ती ओरिजिनल इनव्हॉइसची कॉपी जी आहे ती अटॅच करेन आणि त्याच्याबरोबर त्याचं डिलिव्हरी चलन असेल. सो सेमी नॉकडाऊन, कम्प्लिटली नॉकडाऊन मध्ये काय आम्हाला काळजी घ्यायची किंवा 4 पॉईंट काय सांगितले, तर मुळात सगळं इनव्हॉइस जे आहे आम्हाला डिलिव्हरी चलन मल्टिपल करायचे, पण ऍक्च्युअली ती कमोडिटी एकच आहे, त्यामुळे त्याचं होल इनव्हॉइस जे आहे ते आम्हाला एकदाच तयार करायला लागेल, एकाच वेळी तयार करावं लागेल आणि पहिली कन्साइनमेंट बाहेर पडायच्या आधी करावं लागेल. सेकंड पॉइंट की सप्लायरने प्रत्येक कन्साइनमेंटसाठी सेपरेट डिलिव्हरी चलन जे आहे ते प्रिपेअर करायचं आहे आणि ते प्रत्येक डिलिव्हरी चलनवरती ओरिजिनल इनव्हॉइसचा रेफरन्स घालायला हवा. थर्ड थिंग, या प्रत्येक डिलिव्हरी चलन बरोबर ओरिजिनल इनव्हॉइसची एक कॉपी जी आहे ती अटॅच केली पाहिजे आणि ज्यावेळी आम्ही शेवटची कन्साइनमेंट रिलीज करू, शेवटचा पार्ट त्याचा टाकू, ट्रान्सपोर्टेशनसाठी लोड करू, त्यावेळी आम्ही त्याच्याबरोबर ओरिजिनल इनव्हॉइसची जी कॉपी आहे ती अटॅच करू. सो पहिल्या 9 कन्साइनमेंट बरोबर त्याची कॉपीज जातील ओरिजिनल इनव्हॉइसच्या आणि शेवटच्या कन्साइनमेंट बरोबर आपण ओरिजिनल इनव्हॉइस जे आहे ते सेंड करू. ठीक आहे. सो ह्याला सेमी नॉकडाऊन किंवा कम्प्लिटली नॉकडाऊन किंवा बॅचेस किंवा लॉट्स मध्ये गुड्स पाठवणं असं म्हणतात. से फॉर एक्झाम्पल, आता ह्याचा आणखी एक एक्झाम्पल घेऊया की सेमी नॉकडाऊन किंवा कम्प्लिटली नॉकडाऊन नाही, पण बॅच मध्ये गुड्स येतात किंवा लॉट्स मध्ये गुड्स येतात. सपोज, अगेन प्रॅक्टिकल एक्झाम्पल आय हॅव फेस्ड, इन केस मला कोल परचेस करायचं. काय परचेस करायचं आहे? कोळसा. ओके. आता जेव्हा मी कोल परचेस करतो तेव्हा मला 1 किलो 2 किलो नाही, मी सांगतो की मला 10 टन कोल हवाय. ओके. ती जी कोल मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी होती, से फॉर एक्झाम्पल कोल इंडिया लिमिटेड, गव्हर्नमेंट कंपनी आहे, त्यांनी एकच इनव्हॉइस प्रिपेअर केलं फॉर ऑल दॅट 10 टन. पण 10 टनाचा ट्रक नसतो, ट्रक हा 1 टनाचा असतो मॅक्झिमम, असं आता अज्युम करा. सो ह्या 10 टनाची जी कन्साइनमेंट आहे ही बॅच मध्ये पाठवली जाईल. 1-1 टनाचे 10 ट्रक सेंड केले जातील. सो इट इज लॉट्स, म्हणजे एकच कमॉडिटी, एकच सप्लाय आहे, पण तो लॉट्स मध्ये पाठवला जातोय किंवा बॅचेस मध्ये पाठवला जातोय. याही केसमध्ये हेच अप्लाय होईल की ज्यावेळी तुम्ही पहिली कन्साइनमेंट पाठवाल त्याच्या आधी तुम्ही सगळ्या 10 टन साठीचे इनव्हॉइस रेज करा. नंतर या प्रत्येक कन्साइनमेंटसाठी, म्हणजे प्रत्येक 1 टनाचा जो ट्रक लोड केला जाईल, या प्रत्येक ट्रकसाठी तुम्ही डिलिव्हरी चलन वेगळं प्रिपेअर करा. ह्या डिलिव्हरी चलन बरोबर ओरिजिनल इनव्हॉइसची कॉपी अटॅच करा आणि जेव्हा लास्ट कन्साइनमेंट तुम्ही रिलीज कराल तेव्हा त्याच्याबरोबर ओरिजिनल इनव्हॉइस जे आहे ते सेंड करा. सिंपल. सो हे सेमी नॉकडाऊन, कंडिशनली नॉकडाऊन काय, कम्प्लिटली नॉकडाऊन काय असतं, तर जेव्हा तुमची एकच कमोडिटी आहे, आपण बॅचिंग प्लांटचं एक्झाम्पल बघितलं की ते प्लांट किंवा पवनचक्की मला सप्लाय करायची आहे, त्या केसमध्ये मला ती तोडून त्याचे तुकडे करून नॉकडाऊन करून ती सप्लाय करावी लागते. तसंच बॅचेस किंवा लॉट्स म्हणजे काय, तर मी 10 टन कोल परचेस केलेला आहे, तर तो एका वेळी ट्रान्सपोर्ट होणार नाही, त्याचे 10 बॅचेस केल्या जातील आणि त्या बॅच मध्ये ती ट्रान्सफर केली जातील. सप्लाय एकच आहे. सी, आता ह्या कोलच्या केसमध्ये जर का मी 1-1 टनाचे 10 परचेस केले असते तर प्रश्नच नव्हता, मग तो प्रत्येक इंडिपेंडेंट सप्लाय झाला असता. पण या ठिकाणी सप्लाय एकच आहे, 10 टनाचा एकच इनव्हॉइस प्रिपेअर होणार आहे, पण ट्रान्सपोर्टेशन मात्र मल्टिपल टाइम्स होणार आहे. त्यामुळे मला प्रत्येक ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा प्रत्येक कन्साइनमेंट बरोबर डिलिव्हरी चलन इश्यू करावं लागेल आणि ज्यावेळी लास्ट इनव्हॉइस किंवा लास्ट कन्साइनमेंट मी सेंड करेन तेव्हा मला त्याच्याबरोबर ओरिजिनल इनव्हॉइसची कॉपी जी आहे ती अटॅच करून सेंड करावी लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी इथे एक आपल्याला पार्ट दिलेला आहे की goods moved within the state or from the state of registration to the another state for supply on approval basis and artwork sent by artists to galleries for exhibition. हे आर्टवर्क आपण कुठे बघितलं होतं? आर्टवर्क सेंट बाय आर्टिस्ट टू आर्ट गॅलरीज, आठवतंय का? आपण जेव्हा शेड्यूल 1 बघत होतो ना तेव्हा हे एक्झाम्पल आपण स्टडी केलेलं चॅप्टर 2 मध्ये, जाऊन बघा परत एकदा. ठीक आहे, मी आता परत सांगणार नाहीये बिकॉज इट इज टाइम कन्झ्युमिंग. सो हे सर्क्युलर तुम्ही रीड आउट करायचं आहे, आपण पण आत्ताच एकदा वाचून घेऊया. So suppliers of jewelry, etc., who are registered in one state may have to visit other states and need to carry such goods such as jewelry along for approval.
सो ज्वेलरीच्या केसमध्ये समजा गोवामध्ये एक्झिबिशन आहे आणि त्या ठिकाणी मी माझी ज्वेलरीचे माझे सॅम्पल्स घेऊन तिकडे जाणार आहे. ठीक आहे. Now, in such cases, if jewelry etc. is approved by the buyer, then supplier issues a tax invoice only at the time of supply. Since suppliers are not able to ascertain their actual supplies beforehand, and while ascertaining of the tax liability in advance is the mandatory requirement for registration as a casual taxable person, the supplier is not able to register as a casual taxable person. Such goods are also carried within the same state for the purposes of supply. आपण कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनच्या वेळी बघितलं होतं की आपल्याला सेक्शन 27 आठवतंय का, की आपल्याला इन ऍडव्हान्स टॅक्स जो आहे तो पे करावा लागतो. सो इथे आम्हाला लक्षात काय घ्यायला हवं की समजा मी ज्वेलरी ओनर आहे, मी दुसऱ्या स्टेटमध्ये जातोय. आता ह्या केसमध्ये जेव्हा मला ऍक्च्युली आता माहिती नाही ना की किती सप्लाय होईल त्या स्टेटमध्ये, त्या ट्रेड फेअरमध्ये किंवा एक्झिबिशन मध्ये. सो मला ते अज्युम कसं करायचं, तर मला काहीतरी एक एस्टिमेट करावं लागतं आणि मला त्याच्या बेसिसवर ऍडव्हान्स टॅक्स जो आहे तो पे करावा लागतो. सो त्यांनी काय सांगितलंय की जोपर्यंत तुम्ही ऍडव्हान्स पेमेंट करत नाही तोपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन घेऊ शकत नाही. सो मग तुम्ही ज्यावेळी ट्रान्सपोर्ट करणार आहात, म्हणजे मी महाराष्ट्रातून जेव्हा माझे सगळे ज्वेल्स घेऊन गोवामध्ये जाणार आहे फॉर एक्झिबिशन किंवा कुठची दुसरे केस घ्या, त्या केसमध्ये मला रूल 55च्या अंडर डिलिव्हरी चलन जे आहे ते इश्यू करावं लागेल का, काय म्हणतात बघूया. इन व्ह्यू ऑफ रिलेव्हंट प्रोव्हिजन्स ऑफ रूल 55, इट इज क्लॅरिफाईड that the goods which are taken for supply on approval basis can be moved from the place of business of registered supplier to another place within the same state or to a place outside the state on a delivery challan along with the e-way bill wherever applicable, and the invoice may be issued at the time of delivery of goods. ठीक आहे. सो तुम्हाला इनव्हॉइसच्या ऐवजी डिलिव्हरी चलन जे आहे त्या केसमध्ये इश्यू करावं लागेल. ह्या केस आपण रजिस्ट्रेशन तुम्हाला जे एक्झम्पशन दिलं होतं ना, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन सप्लाइंग हँडीक्राफ्ट गुड्स, तिथे पण म्हटलं होतं बघा की तुम्ही डिलिव्हरी चलन इश्यू करायचं आणि ई-वे बिल मॅन्डेटरी आहे म्हणून. तुम्हाला रजिस्ट्रेशन मध्ये त्यांना एक्झम्पशन दिलेलं होतं. ठीक आहे. सगळं मी सांगणार नाही तुम्हाला, तर रिव्हिजन मधून आठवलं पाहिजे. सो तुम्ही कंटिन्युअसली रिव्हिजन करत राहा. सो नेक्स्ट पॅरा बघा. लाईकवाईज वेअर आर्टिस्ट सप्लाय आर्ट वर्क्स इन डिफरंट स्टेट्स, in case artists supply artworks in different states other than state in which they are registered as a taxable person, and if the artwork is selected by the buyer, then supplier issues a tax invoice only at the time of supply. So it is clarified that the artwork for supply on approval basis can be moved from place of business under a delivery challan on a delivery challan along with the e-way bill. Correct. सो आर्टवर्क साठी पण सेम रूल जो आहे तो ऍप्लिकेबल आहे. थोडक्यात काय की ज्या ठिकाणी तुम्ही सप्लाय करणार आहात की तुम्हाला माहिती नाहीये किंवा सप्लाय होईल याची गॅरंटी नाही, पण तुम्ही गुड्स रिमूव्ह करता आहात, त्या केसमध्ये डिलिव्हरी चलन जे आहे ते कंपल्सरीली इश्यू करावंच लागतं. ठीक आहे. सो दिस वॉज ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स विदाउट इश्युअन्स ऑफ इनव्हॉइस, दॅट मीन्स नथिंग बट डिटेल्स रिगार्डिंग डिलिव्हरी चलान. सो रूल 55 डिलिव्हरी चलन लक्षात ठेवायचं आहे. त्याचे सगळे पॉइंट्स आपण बघितलेले आहेत. 4 स्पेशल केसेस बघितलेले आहेत. सेमी नॉकडाऊन, कंडिशनल नॉकडाऊन, ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. या 4 कंडिशन लक्षात ठेवा. लक्षात ठेवायला खूप इझी आहेत की तुम्ही इनव्हॉइस जे आहे ते पहिली कन्साइनमेंट जाण्यापूर्वी संपूर्ण इनव्हॉइस प्रिपेअर करा. देन प्रत्येक कन्साइनमेंटसाठी डिलिव्हरी चलन प्रिपेअर करा. त्या डिलिव्हरी चलनावरती ओरिजिनल इनव्हॉइसचा नंबर मेन्शन करा. थर्ड थिंग, डिलिव्हरी चलनाबरोबर ओरिजिनल इनव्हॉइसची कॉपी अटॅच करा. अँड लास्ट थिंग, ज्यावेळी तुमची लास्ट कन्साइनमेंट तुम्ही रिलीज कराल त्यावेळी तुम्ही त्याच्याबरोबर ओरिजिनल इनव्हॉइस जे आहे ते पाठवून द्या. ठीक आहे. सो दिस वॉज युअर transportation of goods without issuance of invoice. So we'll stop here, and in next lecture we will study the provisions of section 32, 33 and e-way bill. So up to then,